नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण 11वीच्या राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमात चौथ्या प्रकरणाला सुरुवात केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चौथ्या प्रकरणातला शेवटच्या भागाचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मागच्या 2 व्हिडिओमध्ये आपण संघराज्य पद्धती याचा अभ्यास सुरू केलेला आहे. की आपण पाहिलं की 2 शासन पद्धती असतात, संघराज्य शासन पद्धती आणि एकात्म शासन पद्धती. इंग्लंडचा विचार करताना आपण पाहिलं की इंग्लंडमध्ये एकात्म शासन पद्धती निर्माण केलेली आहे, की ज्या ठिकाणी एकच सरकार असतं त्याला आपण एकात्म शासन असं म्हणत असतो. तर ज्या ठिकाणी दुहेरी शासन व्यवस्था असते, केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यात अधिकार विभागणी केलेली असते. या अधिकार विभागणीचं संरक्षण करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय निर्माण केलेलं असतं आणि ज्या देशामध्ये लिखित राज्यघटना असते अशी शासन व्यवस्था असणाऱ्या देशाला संघराज्य शासन पद्धती असं म्हटलं जातं. भारतामध्ये, अमेरिकेमध्ये, आपण जर पाहिलं कॅनडामध्ये आणि ऑस्ट्रेलियामध्ये संघराज्य शासन पद्धती निर्माण करण्यात आलेली आहे. या संघराज्य शासन पद्धतीची वैशिष्ट्यांचा विचार आपण केलेला आहे. त्यासोबतच अमेरिकन संघराज्य हे एकत्रीकरणातून आलेलं संघराज्य, कमिंग टुगेदर असणारं संघराज्य किंवा केंद्राकर्षी संघराज्य आहे असं म्हटलं जातं, याचा विचार आपण केला. त्यासोबतच भारतीय संघराज्याचा विचार जर आपण केला तर भारतीय संघराज्य जे आहेत हे संघराज्य जे आहेत हे संघराज्य होल्डिंग टुगेदर या पद्धतीने एकत्रित बांधून ठेवणारं संघराज्य किंवा केंद्रोत्सारी संघराज्य मानलं जातं. ते कसं मानलं जातं आणि त्याचा निर्मिती कशी झाली, अमेरिकन संघराज्याची निर्मिती कशी झाली, भारतीय संघराज्याची निर्मिती कशी झाली, याचा विचार जो आहे हा विचार आपण मागच्या व्हिडिओमध्ये जो आहे या व्हिडिओमध्ये केलेला आहे. आजच्या जो व्हिडिओ आहे या आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भारताच्या संघराज्याचा विचार जो आहे हा विचार करायचा आहे. भारताच्या संघराज्याचा विचार जर आपण केला तर भारतीय संघराज्याला संघराज्य सदृश्य संघराज्य असं म्हटलं जातं. पूर्ण संघराज्य न म्हणता संघराज्य सदृश्य संघराज्य असं म्हटलं जातं किंवा एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य, म्हणजेच एकात्म शासन व्यवस्था जी आहे या शासन व्यवस्थेकडे झुकणारं संघराज्य आहे असं त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजेच संघराज्य शासन पद्धती आणि एकात्म शासन पद्धती यांच्या मधला शासन प्रकार भारतामधला आहे असं या ठिकाणी आपल्याला थोडक्यामध्ये जे या थोडक्यामध्ये सांगायचं जे हे सांगायचं आहे. मग हे कसं आहे याचा विचार जर आपण केला तर आपल्या असं लक्षात येतं की आपण जर भारतीय संविधानाचा विचार जर आपण केला तर भारताच्या संविधानामध्ये भारत हे एक संघराज्य आहे अशा प्रकारचा उल्लेख कुठेही करण्यात आलेला नाही. इंडिया इज अ फेडरेशन, संघराज्याला इंग्रजीमध्ये फेडरेशन असं म्हणतात, किंवा इंडिया इज अ फेडरेशन अशा प्रकारचा उल्लेख भारतीय संविधानामध्ये कुठेही करण्यात आलेला नाही. याऐवजी फेडरेशनच्या ऐवजी भारतीय राज्यघटनेमध्ये भारत हा एक राज्यांचा संघ आहे. युनियन ऑफ स्टेट, इंडिया इज अ युनियन ऑफ स्टेट, राज्यांचा संघ आहे अशा प्रकारचा उल्लेख भारतीय संविधानामध्ये करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय संघराज्याचा विचार जर आपण केला तर संघराज्य शासन पद्धतीच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना की संघराज्य शासन पद्धतीमध्ये दुहेरी शासन व्यवस्था असते. भारतामध्ये दुहेरी शासन व्यवस्था आहे, एक केंद्र सरकार आहे आणि दुसरं राज्य सरकार आहे. 28 राज्य सरकारे निर्माण करून दुहेरी शासन व्यवस्था निर्माण केलेली आहे आणि त्याच्यामुळे भारतामध्ये संघराज्य आहे असं म्हटलं जातं. कारण संघराज्याचं पहिलं तत्व आहे की त्या ठिकाणी 2 सरकार असणं आवश्यक आहे. मग 2 सरकार भारतामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. परंतु दुसरं विचार जर आपण केला तर भारतीय संघराज्य
एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य आहे असं का म्हटलं जातं? याचा विचार करत असताना आपल्या लक्षात येईल की संघराज्याचं दुसरं वैशिष्ट्य मानलं जातं अधिकार विभागणी, की संघराज्यामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामध्ये अधिकारांची विभागणी केलेली असते. अमेरिकन संघराज्याने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अधिकाराची विभागणी केली आहे. भारतीय संविधान जे या भारतीय संविधानाने केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अधिकारांची विभागणी केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची या 3 सूच्यांच्या द्वारे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या अधिकारांची विभागणी केलेली आहे. परंतु आपण जर पाहिलं तर संघराज्यामध्ये साधारणतः केंद्रांना आणि राज्यांना सारखे अधिकार असले पाहिजे. परंतु भारताचा विचार जर आपण केला तर भारतीय संघराज्याने भारतीय संविधानाने अधिकार विभागणी केलेली आहे. परंतु केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची यांचा विचार जर आपण केला तर या अधिकार विभागणीमध्ये केंद्र सरकारला जास्त अधिकार दिलेले आहेत आणि राज्य सरकार जे या राज्य सरकारला कमी अधिकार दिलेले आहेत. हे कसे दिलेले आहेत याचा विचार जर आपण केला तर विषय सूची जर आपण पाहिली तर केंद्र सरकार जे या केंद्र सरकारची जी केंद्र सूची आहे या केंद्र सूचीमध्ये विषयांची यादी मोठी आहे. राज्य सूचीमध्ये त्या बाबतीमध्ये कमी विषय समाविष्ट करण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे केंद्र सूचीतल्या विषयांचं महत्त्व जर आपण पाहिलं तर केंद्र सूची जी आहे या केंद्र सूचीमध्ये व्यापक अशा प्रकारचे विषय दिलेले आहे. पैसा असेल, अर्थव्यवस्था असेल हा केंद्राचा विषय मानलाय, सैनिक असेल, परराष्ट्र संबंध असेल, रेल्वे असतील, हे विषय जे आहेत हे विषय देशाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत आणि हे विषय जे आहेत हे विषय राज्य सूचीमध्ये समाविष्ट न करता ते विषय केंद्र सूचीमध्ये समाविष्ट केलेले आहे आणि त्या तुलनेत राज्य सूचीमध्ये कमी महत्त्वाचे विषय सांगितलेले आहेत. म्हणजेच अधिकार विभागणीचा विचार करत असताना राज्यांना अधिकार कमी दिले, त्यातही जे महत्त्वाचे विषय आहेत ते केंद्राला दिले आणि दुय्यम महत्त्वाचे विषय जे हे विषय राज्यांना दिलेले आहे. त्यानंतर तिसरी सूची आहे समवर्ती सूची. या समवर्ती सूचीचा विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर ही केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची सामूहिक सूची आहे असं मानलं जातं. परंतु समवर्ती सूची केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची सामूहिक सूची आहे, त्याच्यामुळे केंद्रालाही कायदा करण्याचा अधिकार आहे, राज्यालाही कायदा करण्याचा अधिकार आहे. परंतु जर समवर्ती सूचीच्या बाबतीमध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचा कायदा परस्पर विरोधी असेल तर केंद्राचा कायदा लागू केला जातो, राज्याचा कायदा आपोआप रद्द केला जातो. म्हणजेच कोणताही विषय हा समवर्ती सूचीतला विषय आणि समवर्ती सूचीतली विषयामध्ये केंद्र सरकारने कायदा केला असेल तर त्याच्या विरोधात राज्य सरकारला कायदा करता येत नाही. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं असेल तर विवाह आहे, घटस्फोट आहे, हे विषय समवर्ती सूचीमध्ये आहे. मग घटस्फोटाच्या बाबतीमध्ये जर एखादा कायदा केंद्र सरकारने केला असेल तर त्याच्या विरोधात राज्य सरकार कायदा करू शकत नाही आणि केला तरी राज्याचा कायदा लागू होत नाही, केंद्राचाच कायदा लागू केला जातो. म्हणजेच समवर्ती सूची जरी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची सामूहिक सूची असली तरी त्या सूचीवरही केंद्र सरकारचंच वर्चस्व असलेलं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर चौथा मुद्दा त्याच्यामधला आपण जर पाहिला तर आपल्या लक्षात येतं की केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची अशा प्रकारच्या 3 सूच्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत. परंतु काही वेळेला नवीन विषय निर्माण होतात. मग हे नवीन विषय केंद्र सूचीमध्ये नसतात, राज्य सूचीमध्ये नसतात, समवर्ती सूचीमध्ये नसतात. मग या विषयासंबंधी कायदा कोणी करायचा असा प्रश्न येतो. त्याच्यामुळे राज्यघटना जी आहे या राज्यघटनेने हे जे नवीन विषय या नवीन विषयांना अवशिष्ट अधिकार किंवा शेष अधिकार असं म्हटलेलं आहे. या 3 सूचीच्या व्यतिरिक्त जे विषय असतील त्या विषयांना अवशिष्ट अधिकार किंवा शेष अधिकार म्हटलं जातं आणि या अवशिष्ट अधिकारासंबंधी, शेष अधिकारासंबंधी कायदे तयार करण्याचा, प्रशासन करण्याचा अधिकार सुद्धा केंद्र सरकारलाच प्रदान करण्यात आलेला आहे. आणि त्याच्यामुळे अधिकार विभागणीच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना
आपल्याला असं लक्षात येतं की संघराज्यामध्ये केंद्रांना आणि राज्यांना सारखे अधिकार असणं आवश्यक असतं, परंतु भारतामध्ये दोन सरकार निर्माण केलेली आहेत, अधिकार विभागणी केलेली आहे, परंतु या अधिकार विभागणीमध्ये बरचसं झुकतं माप केंद्र सरकारला देण्यात आलेलं आहे आणि दुय्यम अशा प्रकारचे अधिकार राज्य सरकारला देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे भारतीय संघराज्याचा विचार जर आपण केला तर भारतीय संघराज्य जे हे संघराज्य एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य किंवा संघराज्य सदृश संघराज्य असं म्हटलं जे हे म्हटलं जातं. त्यानंतर भारतीय संघराज्याचा विचार करत असताना हे एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य आहे असं का म्हटलं जातं, याचाही आपल्याला दुसरं कारण त्याच्यामध्ये जे हे त्याच्यामध्ये आपल्याला पाहता येईल. एक आपण अधिकार विभागणीचं कारण जे हे कारण पाहिलं. दुसरं विचार जर आपण केला तर घटना दुरुस्ती, संविधानामध्ये दुरुस्ती करायची असेल तर त्या संविधानामध्ये दुरुस्ती करण्याच्या बाबतीमध्ये व्यापक अधिकार जे हे अधिकार केंद्र सरकारलाच दिलेले आहेत. राज्य सरकारला घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये मर्यादित अशा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले जे हे आलेले आहेत आणि त्याच्यामुळे भारताचा विचार जर आपण केला तर भारतामध्ये घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये राज्य सरकारांना कमी अधिकार दिलेले असल्यामुळे भारतीय संघराज्य एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य जे हे संघराज्य मानलं जातं. त्यानंतर भारतीय संघराज्याचा विचार करत असताना हे एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य मानण्याचं महत्वाचं कारण जर आपण पाहिलं तर भारतामध्ये आणीबाणीचा अधिकार देण्यात आलेला आहे. भारतीय राज्यघटनेचा विचार आपण केला तर भारतीय राज्यघटनेमध्ये 352 कलम असेल, 356 कलम असेल किंवा 360 कलम असेल, या 3 कलमांच्या द्वारे आणीबाणी घोषित करण्याचा अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आलेला आहे आणि यानुसार 3 प्रकारची आणीबाणी राष्ट्रपती घोषित करू शकतात. मग याच्यापैकी जर 352 हे जे कलम आहे या कलमानुसार राष्ट्रीय आणीबाणीची घोषणा जर केली असेल तर या राष्ट्रीय आणीबाणीच्या कालखंडामध्ये राज्य सरकाराचे सर्व अधिकार मर्यादित होतात आणि राज्य सरकारवर केंद्राचं नियंत्रण प्रस्थापित होतं आणि या राष्ट्रीय आणीबाणीच्या कालखंडामध्ये भारताचं रूपांतरण संघराज्यातून एकात्म शासन व्यवस्थेमध्ये केलं जातं. त्याचप्रमाणे 356 कलम आहे, या 356 कलमानुसार घटक राज्यामध्ये राज्य सरकार असतात, परंतु घटक राज्यातलं राज्य सरकार जर राज्यघटनेनुसार शासन कारभार करत नसेल तर त्या घटक राज्यातील लोकनियुक्त सरकार बरखास्त करून त्या ठिकाणी राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा अधिकार केंद्र सरकारला म्हणजेच राष्ट्रपतींना प्राप्त झालेला आहे आणि या 356 या कलमाचा वापर करून घटक राज्य सरकार जे हे सरकार बरखास्त करण्याचा अधिकार केंद्र सरकारला प्राप्त झालेला आहे. म्हणून भारतीय संघराज्य एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य आहे असं मानलं जातं. त्याचप्रमाणे आर्थिक आणीबाणी 360 या कलमानुसार आर्थिक आणीबाणी लागू केली तर राज्याच्या आर्थिक व्यवहारावर प्रचंड अशा प्रकारचं नियंत्रण केंद्राचं प्रस्थापित होतं आणि अशा प्रकारे हा जो आणीबाणीचा अधिकार आहे हा आणीबाणीचा अधिकार केंद्र सरकारला प्राप्त जो आहे हा प्राप्त झालाय आणि या केंद्र सरकारच्या आणीबाणीचा जो अधिकार आहे या आणीबाणीच्या अधिकाराद्वारे घटक राज्यांवर केंद्राचं नियंत्रण प्रस्थापित केलं जे हे केलं जातं. म्हणून भारतीय संघराज्य जे हे संघराज्य एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य आहे असं मानलं जातं. त्यानंतर भारतीय संघराज्य एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य याचा विचार करत असताना आपल्याला पुढचा मुद्दा आपल्या लक्षात येईल की भारतामध्ये प्रशासन चालवण्याच्या दृष्टिकोनातून प्रशासकीय व्यवस्था निर्माण केल्या आहेत, केंद्रीय सेवा निर्माण केल्या आहेत, राज्य सेवा निर्माण करण्यात आलेल्या आहेत, अखिल भारतीय सेवा निर्माण केल्या आहेत. 3 सेवा निर्माण केल्या, केंद्र सेवा, राज्य सेवा आणि अखिल भारतीय सेवा. परंतु जर आपण विचार केला तर राज्य सेवा जे आहेत या राज्य सेवा जरी घटक राज्य सरकारच्या असल्या तरी या राज्यसेवेतील महत्वाच्या व्यक्ती ज्या आहेत या महत्वाच्या व्यक्तींची नेमणूक जी असते ही नेमणूक अखिल भारतीय सेवेतून केली जाते. उदाहरणार्थ आपण जर पाहिलं तर जिल्ह्याचं प्रशासन आहे, जिल्ह्याचं प्रशासन चालवण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे आणि जिल्ह्याच्या प्रशासनातले
जे कर्मचारी असतात हे कर्मचारी राज्यसेवेतील कर्मचारी असतात, परंतु या राज्यसेवेतील कर्मचाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्याचं पद असेल किंवा DSPचं पद असेल, हे पद अखिल भारतीय सेवेतून म्हणजेच केंद्र सरकारच्या सेवेतून भरलं जातं आणि त्याच्यामुळे सेवेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी पदं असतात ही पदं अखिल भारतीय सेवेतून भरली जातात आणि त्याच्यामुळे राज्यसेवेतील कर्मचाऱ्यांवर अखिल भारतीय सेवेतील कर्मचाऱ्यांचं नियंत्रण प्रस्थापित झालेलं जे हे झालेलं असतं आणि त्याच्यामुळे भारताचा विचार केला तर भारतामध्ये संघराज्य जे या संघराज्य जरी असलं तरी केंद्र सरकार शक्तिशाली किंवा प्रभावशाली असे आहे असं आपण म्हणत जे हे म्हणत असतो. त्यानंतर पुढचं उदाहरण जर आपण पाहिलं तर आपल्या असं लक्षात येईल की प्रत्येक घटक राज्यामध्ये राज्यपालाची नेमणूक केली जाते. हा राज्यपाल घटक राज्याचा प्रमुख मानला जातो. हा जो राज्यपाल आहे या राज्यपालाची नेमणूक जी असते ही नेमणूक राष्ट्रपतीकडून केली जाते आणि त्याच्यामुळे राज्यपाल जो असतो हा राज्यपाल केंद्राचा प्रतिनिधी म्हणून घटक राज्यांमध्ये कारभार पाहत असतो. राज्यपालाला कधीही पदावरून काढून टाकण्याचा अधिकार राष्ट्रपतींना प्राप्त झालेला आहे आणि त्याच्यामुळे राज्यपाल जे असतात या राज्यपालाचं पद राष्ट्रपतीच्या मर्जीवर अवलंबून असतं आणि त्याच्यामुळे राज्यपाल जे असतात या राज्यपालांना केंद्र जे या केंद्राचं ऐकावं लागतं. केंद्राच्या नुसार आपला कारभार जो असतो हा कारभार चालवावा लागतो आणि त्याच्यामुळे राज्यपाल हे केंद्राचे प्रतिनिधी मानले जातात आणि केंद्राचे प्रतिनिधी मानले जात असल्यामुळे राज्यपालाच्या द्वारे केंद्र सरकार घटक राज्यांवर नियंत्रण ठेवण्याचं काम जे हे काम हे करत असतं आणि त्याच्यामुळे भारतीय संघराज्य एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य जे हे संघराज्य मानलं जातं. त्याचप्रमाणे आर्थिक दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर केंद्र सरकार राज्यांना आर्थिक मदत ही देत असते, परंतु ही मदत देत असताना ती मदत सुद्धा राज्यांना केंद्राच्या मदतीवर अवलंबून राहावं लागतं आणि त्याच्यामुळे त्या मदतीच्या वाटपाच्या दृष्टिकोनातूनही केंद्राचं घटक राज्यांवर नियंत्रण प्रस्थापित जे हे प्रस्थापित होत जे हे होत असतं आणि त्यामुळे भारतीय संघराज्याचा विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर भारतीय संघराज्य हे एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य मानलं जातं आणि या दृष्टिकोनातून भारतामध्ये जे या भारतामध्ये केंद्र सरकार जे हे केंद्र सरकार शक्तिशाली अशा प्रकारचं सरकार निर्माण करण्यात आलेले आहे. मग हे शक्तिशाली सरकार का निर्माण केलं याचाही विचार जर आपण केला तर भारतामध्ये संघराज्य निर्माण केलं, परंतु संघराज्य निर्माण करत असताना केंद्र सरकारला शक्तिशाली का करण्यात आलं तर आपण जर विचार केला तर भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे प्रांताचे लोक राहतात आणि यातून जातीभिमान असेल, भाषाभिमान असेल, प्रांताभिमान असेल, या वेळेला काही वेळेला ही घटक राज्य भारतातून फुटून निघण्याची मागणी करतात. मग ही भारतातून फुटून निघण्याच्या मागणी जी या मागणीवर जर नियंत्रण ठेवायचं असेल तर त्यासाठी केंद्र सरकारला व्यापक अधिकार देणं आवश्यक असेल आणि केंद्र सरकारला व्यापक अधिकार नसते तर ही जी घटक राज्य जी असते ही घटक राज्य भारतातून फुटून निघाली असते आणि भारतातून फुटून निघून भारतीय संघराज्य जे हे संघराज्य नाहीसं झालं असतं. आज आपण जर विचार केला तर आज आपल्याला पंजाबचं उदाहरण घेता येईल की पंजाबमध्ये एक जो दहशतवाद सुरू झालेला होता त्या दहशतवादातून पंजाबमध्ये वेगळं होण्याची मागणी होती, परंतु शक्तिशाली केंद्र सरकार असल्यामुळे पंजाब जे या पंजाबमधला दहशतवाद नाहीसा करून आज पंजाब भारतामध्ये जे या भारतामध्ये किंवा जम्मू काश्मीरचं उदाहरण घेता येईल की जम्मू काश्मीरमध्ये वेगवेगळ्या शेजारच्या पाकिस्तान जे या पाकिस्ताननी दहशतवादी कारवाया करून जम्मू काश्मीरला भारतापासून तोडण्याचा प्रयत्न जो आहे हा प्रयत्न केलेला आहे, परंतु भारतातलं केंद्र सरकार शक्तिशाली आहे. भारताचं संघराज्य एकात्म शासन पद्धतीकडे झुकणारं संघराज्य आहे आणि त्याच्यामुळे भारत सरकारमधलं केंद्र सरकार शक्तिशाली असल्यामुळे जम्मू काश्मीरला आज भारतामध्ये जे या भारतामध्ये टिकून ठेवण्यात यश प्राप्त झालेलं आहे आणि अशा प्रकारे संघराज्याच्या दृष्टिकोनातून भारतामध्ये एकेरी नागरिकत्व आहे, त्याचप्रमाणे एकेरी न्यायव्यवस्था निर्माण केली की संघराज्यामध्ये दुहेरी नागरिकत्व असतं, संघराज्यामध्ये दुहेरी न्यायव्यवस्था असते, परंतु भारतामध्ये
एकेरी न्यायव्यवस्था आहे, त्याचप्रमाणे एकेरी नागरिकत्व निर्माण करण्यात आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे भारतीय संघराज्याचा विचार जर आपण केला तर भारतीय संघराज्य जे आहे या संघराज्य एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य किंवा प्रबळ संघराज्य मानलं जातं किंवा संघराज्य सदृश्य संघराज्य जे आहेत हे संघराज्य मानलं जातं. अशा प्रकारे आपण थोडक्यामध्ये भारतीय संघराज्याचा विचार या ठिकाणी जो आहे या ठिकाणी केलेला आहे. अशा प्रकारे आपण या ठिकाणी आपलं चौथं प्रकरण जे हे चौथं प्रकरण या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये जे या थोडक्यामध्ये पाहिलेलं जे हे पाहिलेलं हे जे चौथं प्रकरण आहे या 11वीच्या अभ्यासक्रमामधल्या चौथ्या प्रकरणामध्ये आपण ज्या ज्या गोष्टींचा अभ्यास केलेला आहे त्याच्याबाबतले वेगवेगळे व्हिडिओही आपण त्या ठिकाणी अभ्यासलेले आहेत. त्याची फक्त एकदा थोडक्यामध्ये ओळख की अभ्यासक्रमामध्ये काय काय आपण पाहिलेलं आहे त्याचा एकदा ओळख आपण जर करून घेतली तर आपण तुलनात्मक शासन याचा विचार करत असताना सर्वप्रथम तुलना म्हणजे काय आणि तुलना कशी केली जाते आणि मग भारत, अमेरिका आणि इंग्लंड या 3 शासन पद्धतीची तुलनात्मक शासन व्यवस्था म्हणून आपण थोडक्यामध्ये अभ्यास केला. त्यानंतर आपण या प्रकरणाची सुरुवात करत असताना संविधान म्हणजे काय की ज्याला आपण राज्यघटना म्हणतो, राज्यघटना कशाला म्हणतात, राज्यघटनेची आवश्यकता कशासाठी आहे त्याचाही विचार आपण केला. त्यानंतर संविधानामध्ये समाविष्ट असणाऱ्या बाबीचा विचार केला. आपल्या अभ्यासक्रमामध्ये असणाऱ्या 3 बाबी ज्या आहेत या 3 बाबींचा आपण त्या ठिकाणी विचार केला. नियमांचा संच, अधिकारांचा संच, उद्दिष्ट व मूल्यांचा संच याचा विचार आपण त्या ठिकाणी केला. त्यानंतर संविधानवाद म्हणजे काय, संविधान कशा प्रकारे सर्वश्रेष्ठ मानलं जातं याचा विचार आपण संविधानवादामध्ये जो आहे हा वादामध्ये केला. त्यानंतर लोकशाहीचे महत्त्वाचे 2 प्रकार, संसदीय लोकशाही आणि अध्यक्षीय लोकशाही. संसदीय लोकशाहीची वैशिष्ट्ये काय आहेत, गुणदोष काय आहेत, अध्यक्षीय लोकशाही काय, अध्यक्षीय लोकशाहीची गुणदोष यांचा विचार जो आहे हा विचार आपण त्याच्यामध्ये जे हे त्याच्यामध्ये केला. आणि त्याच्यानंतर पुढचा विचार करत असताना आपण संघराज्य शासन पद्धती आणि एकात्म शासन पद्धती की भारतामध्ये जर आपण विचार केला, अमेरिकेमध्ये विचार केला तर संघराज्य शासन पद्धती आहे आणि इंग्लंड जे या इंग्लंडमध्ये एकात्म शासन पद्धती निर्माण करण्यात आलेली आहे. त्यानंतर अमेरिकन संघराज्य एकत्रीकरणातून आलेलं संघराज्य आहे तर भारतीय संघराज्य होल्डिंग टुगेदर संघराज्य निर्माण करण्यात आलेलं आहे याचाही अभ्यास आपण केला. आणि शेवटच्या व्हिडिओमध्ये भारतामध्ये विचार जर आपण केला तर भारतामध्ये संघराज्य जरी असलं तरी भारत हे एक संघराज्य सदृश्य संघराज्य किंवा एकात्मतेकडे झुकणारं संघराज्य आहे असं मानलं जातं. कारण भारतामध्ये केंद्र सरकार जे हे केंद्र सरकार शक्तिशाली अशा प्रकारचं संघराज्य आहे आणि केंद्राला व्यापक अशा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. ते कशा प्रकारे देण्यात आले आहेत याचा विचार आपण शेवटच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये केलेला जो आहे हा केलेला आहे. आता याच्यानंतर पुढच्या व्हिडिओपासून आपल्याला पुढच्या प्रकरणाचा अभ्यास जो आहे हा अभ्यास करायचा आहे. धन्यवाद.